सिनेविश्वातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। ऑस्करनं AI ला नो एंट्री दिली आहे। चॅटबॉट स्क्रिप्ट लिहिणार नाही आणि मशीन गाणी बनवणार नाही। या क्रांतिकारी निर्णयावर भारतीय सिनेसृष्टीचे दिग्गज काय म्हणालेत, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करते। 2027 चा ऑस्कर सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे। अकादमीने स्पष्ट केलंय की इथे फक्त मानवी प्रतिभेचा सन्मान होईल, अल्गोरिदमचा नाही। अभिनयापासून पटकथेपर्यंत आता मानवी स्पर्श अनिवार्य असेल। यावर बॉलिवूडच्या दिग्गजांनी आपली मतं मांडली आहेत। ज्यांनी जय हो या गाण्याने भारताचा तिरंगा ऑस्कर मध्ये फडकावला ते दिग्गज गीतकार गुलजार म्हणतात की मानवी भावना या वैश्विक असतात। सिनेमा याच भावनांचं प्रतिबिंब असतो। छपाक किंवा मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या मानवी संवेदना मांडणाऱ्या कथांनाच खरा सन्मान मिळायला हवा। तर नेहमी परखड बोलणाऱ्या जावेद अख्तर यांनी एकच सवाल विचारला जो विचार करायला लावतो। ते म्हणतात की ऑलिम्पिक मध्ये माणसं रेसिंग कार सोबत शर्यत लावतात का, मग कलेच्या क्षेत्रात तरी AI सोबत स्पर्धा कशासाठी? त्यांच्या या प्रश्नानं AI च्या वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवलंय। दिग्दर्शक झोया अख्तरने या निर्णयाचं स्वागत करत भारतातही असे नियम हवेत असं म्हटलंय। लेखन, गीत लेखन आणि संगीत रचनेला AI च्या दुष्परिणामांपासून वाचवणं आता गरजेचं झालंय। ही केवळ ऑस्करची लढाई नाही तर मानवी प्रतिभेला वाचवण्याची मोहीम आहे। कौशल्य आणि मेहनत ही माणसाची मक्तेदारी आहे। तंत्रज्ञानानं कलेला मदत करावी, तिची जागा घेऊ नये हाच संदेश ऑस्करने दिलाय। मशीन कितीही हुशार झाली तरी ती माणसाच्या हृदयाची स्पंदनं कधीच लिहू शकणार नाही हे मात्र नक्की। कला ही मानवाची, AI ची नाही। ऑस्करचा हाच द रिअल खेळ। तर मंडळी, आता खरा संघर्ष सुरू झालाय। बुद्धिमत्ता की कृत्रिमता यात सरस कोण ठरेल? ऑस्करने तर आपली बाजू स्पष्ट केली आहे, आता तुम्हाला ठरवायचंय। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।